विधिलिखित अधुरी प्रेम कहाणी भाग 6. निशाने मी त्यांच्याकडे जाणार ते त्यांना आधीच कळवले होते. जाताना त्यांच्यासाठी काही फळे घेतली. ती फळे आणि निशाने दिलेली त्यांची औषधे, पैसे दिले. आजीने मला चहा आणला. काही वेळ त्यांच्याशी बोलत होतो. वयोवृद्ध होते ते बिचारे. नंतर आजी आजोबांचा निरोप घेऊन मी घरी आलो. मी घरी येईपर्यंत मला उशीर झाला होता. रात्रीचे 9 वाजले होते. मी आल्यावर आईने लगेच पानं वाढली. मी फ्रेश होऊन लगेचच जेवायला बसलो. बाळ पण दूध पिऊन झोपला होता. मी जेवताना आई बाबांना आजी आजोबांबद्दल सांगत होतो. आमची अशी सगळ्यांची गप्पा गोष्टी करीत जेवणं झाली. निशाला पण आमच्या घरची सवय झाली होती. ती पण आमच्यात मिसळून जायची. आई बाळाला सांभाळायची प्रयत्न करत होती, पण तो काही केल्या आईकडे राहत नव्हता. मी सुद्धा ऑफिसमधून आल्यावर त्याच्यासोबत वेळ घालवायचा. त्याच्यासोबत मस्ती करता करता एके दिवशी मी तिथेच झोपलो. आई बाबा त्यांच्या रूममध्ये होते. मग निशा सोफ्यावर झोपली होती. रात्री बाळ उठला. निशाने लगेच त्याला जवळ घेतले. मग त्याला वाटी चमच्याने दूध पाजून त्याचा ढेकर काढून ती त्याला बेडवरती झोपवीत होती. त्याला झोपवता तिचा डोळा लागला. ती पण बसल्या जागी झोपली. मी झोपेतच तिला बेडवरती सरळ ठेवले. मी नेहा गेल्याचा भान पूर्ण विसरून गेलो होतो. मी झोपेतच तिला माझ्या कुशीत घेतले. निशा गाढ झोपली होती. मला कळतच नाही. मी झोपेत तिच्या कमरेवर हात ठेवला आणि हळूच तिला माझ्याकडे ओढलं. ती जागी झाली. मला दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत होती, पण मी तिला घट्ट मिठीत पकडले होते. माझे हात हळूहळू कमरेतून वरती गेले. माझे ओठही हळूच तिच्या ओठांना टेकले. मी माझ्या पायाने तिचे घट्ट पाय पकडून ठेवले. मी तिला किस केली. माझे मन आणि शरीर माझ्या ताब्यात राहिले नव्हते. मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी तिचे कपडे एका बाजूला करीत होतो. ती माझ्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. तिची धडपड चालू होती. नाही, नको अशी बोलत होती. आई बाबा आवाजाने उठतील म्हणून हळूहळू बोलत होती आणि जे करू नये ते मी केलं होतं. तिने मला जोरात ढकलून दिलं आणि बाथरूममध्ये जाऊन रडत होती. मी भानावर आलो. मला माझीच लाज वाटत होती. माझं बाळ भिंतीच्या एका साईडला बेडवरती झोपलं होतं. मी घड्याळात बघितले तर 3 वाजले होते. मी उठून हळूच बाहेरच्या दाराची कडी लावली आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन निशाला आवाज दिला. सॉरी निशा, प्लीज दार उघड ना आणि बाहेर ये. ती आत रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज मला ऐकू येत होता. तिला माझा राग आला असावा. ती बाहेर येत नव्हती. मग बोललो, निशा बाहेर ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे, नाहीतर दार तोडून मी आत येईन. तेव्हा ती शांत झाली. तिने दार उघडला. मी तिला पटकन उचलून सोफ्यावर घेतलं आणि तिच्या पाया पडून तिची माफी मागितली. ती रागाने बोलली, सगळे पुरुष सारखेच असतात. मी निशाला समजवण्याचा प्रयत्न करीत होतो. निशा, मी केलं ते चुकीचं होतं. माझ्याशी लग्न करशील तू. माझ्या बाळाची आई होशील तू. मी तुला कधीच त्रास नाही होऊ देणार. मी तुला वचन देतो. माझ्यावर विश्वास ठेव. मी तिला शांत करीत होतो. ती लगेच माझ्यावर चिडली. अरे, तुझ्या बायकोची राख पण अजून भिजली नाही आणि तुला लगेच दुसरं लग्न करावंसं कसं वाटलं? तू तिच्यावर खरंच प्रेम केले होतेस ना? अरे, मी तुला माझा चांगला मित्र मानत होती आणि तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरी तुझ्या बाळासाठी राहिली. मला तुझी लाज वाटते मित्र म्हणायची. तू माझ्यासमोरून निघून जा. मी उद्या सकाळीच घरातून निघून जाणार आहे. मला यापुढे तुझं थोबडंही दाखवू नको. तेव्हा मी तिला विनंती करू लागलो, तू गेली तर माझ्या बाळाचं काय होईल? नको जाऊ ना. मी यापुढे तुझ्यासमोर पण कधी येणार नाही. पण माझी शिक्षा माझ्या बाळाला नको देऊ निशा. निशा रागानेच बोलली, आत्ताच लगेच रूमच्या बाहेर निघ. मी तिला शांत केलं आणि तिच्या रूममधून बाहेर आलो. माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो, पण झोप काय लागत नव्हती. माझ्या मनात भीती वाटत होती. निशाला काय वाटलं असेल? मी हे नाही करायला पाहिजे होतं. ती माझ्यावर विश्वास ठेवून आली होती आणि मी तिच्या त्या विश्वासाचा घात केला. ती निघून तर जाणार नाही ना? आईला सांगितलं तर मी काय करू? आईलासुद्धा तोंड दाखवायला मी लायक राहणार नाही. मग मी तिला मेसेज केला, निशा, जे काय झाले त्याची मला काय शिक्षा द्यायची ती दे.
पण माझ्या आईला काय सांगू नको. तू जर सांगितलं तर मी आईला तोंड नाही दाखवू शकत. दुसरी गोष्ट म्हणजे तू मला आवडतेस. अचानक माझ्यावरचा कंट्रोल सुटला कसा काय ते मला माहिती नाही. मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा मला बाजूचे 2 मित्र भेटले. त्यांनी दिलेली ती कोल्ड्रिंक पिलो. त्यानंतर मी तुझ्या रूममध्ये बाळासोबत खेळता खेळता कसा डोळा लागला आणि मी तिथेच झोपलो. आणि हे सगळं आपोआप घडले. मलाच काहीच कळलं नाही. निशा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मग थोडा वेळ बेडवरती पडून होतो. गळ्यात बघितले तर 6 वाजले होते. मग मी उठून तयार होऊन बाहेर आलो. आई उठली होती. मी आईला बाय करून ऑफिसला जाण्यासाठी निघालो. तेव्हा आई बोलली, अरे आज एवढ्या लवकर जातोस? मला रात्री बोलायचं ना. आता बिना नाश्त्याचं जातोयस. मी बोललो, मी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाईन आणि निघून गेलो. आज मी ऑफिसला खूप लवकर गेलो होतो. निघताना बाळाला बघितलंसुद्धा नाही. निशाने आईला सांगितलं, काकू मी आज अजून 10 दिवस राहीन. तुम्ही बाळाची सवय करून घ्या. मी संध्याकाळी आईला फोन करून मला घरी यायला उशीर होईल. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका असे सांगितले. आणि मी रात्री 11 वाजता घरी आलो. तेव्हा सगळे जेवले होते. निशा बाळासोबत तिच्या रूममध्ये होती. आई बाबा बाहेर बसून माझी वाट बघत होते. मी आल्यावर आईने जेवायला वाढलं. मी जेवून लगेच माझ्या रूममध्ये गेलो. मी बाळाला बघण्यासाठी बेचैन झालो होतो. पण काय करू? मी जो गुन्हा केला होता ते तर मला भोगावेच लागणार होते ना. मग मी तसाच झोपून गेलो. काही दिवस सकाळी लवकर ऑफिसला जात होतो आणि रात्री उशिरा घरी येत होतो. काही करून मी निशाच्या समोर नाही येणार याची काळजी घेत होतो. माझ्याकडे आईचं पूर्ण लक्ष होते. ती एकदा मी रात्री घरी आल्यावर बोलली, निखिल, तुझ्या ऑफिसमध्ये काम एवढं आहे का? तू किती दिवस झाले एकदाही बाळाला पाहिले नाहीस का? काय झालं? मी आईला बोललो, अगं तू रात्री झोपली होतीस ना, तेव्हा मी बाळाला भेटून मग माझ्या रूममध्ये झोपायला जायचो. आणि सकाळी कुठे जाऊ, तिथे निशा झोपलेली असते. बरं नाही वाटत तिची झोपमोड करायला. आई, माझं डोकं खूप दुखत आहे. मला जेवण नको, भूक नाही आहे. मी जाऊन झोपतो असं बोलून मी माझ्या खोलीत गेलो. जेवायला बसतो तर आईने अजून प्रश्न विचारले असते. म्हणून मी बहाणा करून माझ्या खोलीत गेलो. मला झोप येत नव्हती. सारखा विचार येत होता. एवढे दिवस ऑफिसचं काम सांगून मी बाहेर वेळ घालवत होतो. उद्या रविवार आहे, मला सुट्टी आहे. मी उद्याचं काय करू? कुठे जाऊ? शशांकला कॉल करू का आणि बोलू का आपण उद्या बाहेर जाऊया म्हणून? पण तो काय बोलेल? आत्ताच तुझी बायको गेली आणि तुला फिरायला सुचतं? नको, त्याला नाही सांगत. पण खोलीत तर किती वेळ बसू? उद्याचं काय करू विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली. तेवढ्यात निशाचा फोन आला. मी विलंब न लावता लगेच उचलला. हा बोल निशा. निशा बोलली, निखिल, तुझ्या खोलीच्या बाहेर मी आली होती, पण तू आतून कडी लावली आहेस. तू लगेचच माझ्या खोलीत ये, काम आहे. मी तसाच तिच्या खोलीत गेलो. निशा बोलली, बस निखिल. आणि तिने रूमची आतून कडी लावली. मी सोफ्यावर बसलो. ती पण माझ्या बाजूला येऊन सोफ्यावर बसली. निखिल, किती दिवस झाले बाळाला एकदा पण पाहिलं नाहीस? अरे त्याने काय केलं होतं तुझं? अगं, पण मी जर तुझ्या रूममध्ये आलो असतो तर तुला राग आला असता आणि तू लगेच दुसऱ्या दिवशीच तुझ्या घरी निघून गेली असती. म्हणून मी नाही आलो त्याला भेटायला. आणि आज तू जेवला का नाहीस? निशा बोलली. मी जेवण घेऊन येते, जेवून घे. आणि ती लगेच किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी जेवण गरम करून घेऊन आली. मी मनात म्हणत होतो, हिला काय झालंय आज नक्की? बरी आहे ना ही? मी फक्त तिच्याकडे बघतच राहिलो. निशा बोलली, माझ्याकडे बघू नको, जेवून घे. मी जेवायला लागलो आणि ती बाळाला झोपीत होती. माझं जेवण झाल्यावर ताट पण तिनेच किचनमध्ये घेऊन गेली. नंतर तिने एका पिशवीतून काहीतरी काढलं. माझ्या बाजूला सोफ्यावर येऊन बसली आणि बोलू लागली, निखिल, त्या रात्री जे झालं ना, तेव्हा तुझ्या तोंडातली थुंकी माझ्या ओढणीवर पडली होती.
मी ती माझ्या ओळखीच्या एका लॅबमध्ये पाठवली. ते हे बघ रिपोर्ट. यामध्ये काही ड्रग्सचा समावेश आहे. त्या औषधामुळे तुझ्या मनावर कंट्रोल राहिला नाही. तुला करायला ते भाग पडले. जर तू केले नसते तर कदाचित तुला खूप त्रास झाला असता. त्यात तुझी चुकी नव्हती निखिल. मला त्या मित्रांचा राग आला होता. मी निशाला बोललो, त्या दोघांना मी सोडणार नाही. त्यावर निशा बोलली, जाऊन दे ना निखिल. आता वाद घालण्यापेक्षा तू त्यांच्याशी मैत्री ठेवू नकोस. मग मी माझ्या बाळाला माझ्या कुशीत घेतले. निशा सोफ्यावर बसून बघत होती. मग तिच्या जवळ आलो. तिच्यासमोर माझ्या दोन्ही गुडघ्यावर बसलो आणि तिला बोलू लागलो, निशा, तू माझ्याशी लग्न करशील? प्लीज. नाही म्हणू नको. मी तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. मला तू आवडतेस. तू एकटी आहेस. मी सुद्धा एकटा आहे. माझ्या बाळाला आईची गरज आहे. तर याला मी कुठून आई आणू? पण ते तू करू शकतेस. पण निखिल, मला भीती वाटते रे. मी एकदा कशी तरी वाचली. पुन्हा मला तो त्रास झेलायची ताकद नाही आहे. अगं, त्या समीरमध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे, निशा बोलली. तसं नाही निखिल. तू जर नंतर बदललास तर त्याची मला भीती वाटते. मग मी तिच्या बाजूला सोफ्यावर बसलो. मागून तिच्या कमरेला पकडून जवळ घेतलो आणि तिला मी हळूच बोललो, नको घाबरू. तू माझ्यावर एकदा विश्वास ठेव आणि मी जर बदललो तर स्वतःला संपवून टाकेन, पण तुला त्रास होऊ देणार नाही. तिने लगेच माझ्या तोंडावर हात ठेवला आणि बोलली, असं परत कधी बोलू नको. तिच्या डोळ्यातून अश्रू खाली टपकले. मी पटकन तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर किस करीत तिला माझ्या मिठीत घेतले. माझ्या मिठीत होणारा स्पर्श तिला फुलवत होता. तिने अजून मला घट्ट पकडले होते. माझ्या गालाचा स्पर्श तिच्या केसांना होत होता. मी तिचे केस हळूच बाजूला केले. आता आमच्या दोघांमध्ये हवा जाईल एवढेही अंतर राहिले नव्हते. निशा, मी आहे ना. मी प्रणव आणि निधीशी बोलून घेईन. तू नको काळजी करू. आता तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. तुला काही हरकत नसेल तर आता तयार आहेस का? मागे झालं ते मित्रांमुळे झालं. आता मला वाटतं म्हणून. प्लीज शोना. नाही, नको बोलू ना. मी तिला हळूच उचलून बेडवरती ठेवलं. निशा, नियतीच्या मनात हेच असेल म्हणून तू माझ्यापर्यंत येऊन पोचलीस. आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि तिला मी घट्ट मिठी मारली. तिला किस करीत होतो. तिला एकदम गुदमरल्यासारखे झाले. तसे मी तिला बाजूला केले. तिला पुन्हा माझ्या कुशीत घेऊन बोललो, मला आता नको थांबू निशू. मी आता पूर्णपणे तुझं झालं निशू. मला समजून घे. तिचे हळूच कपडे दूर करून आम्ही दोघे भान विसरून एकजीव झालो. दोन शरीर, आत्मा मात्र एक होता. आमचं बाळसुद्धा एका बाजूला शांत झोपला होता. तोही आम्हाला डिस्टर्ब करत नव्हता. मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होतो. जसे उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडले की जशी जमीन तृप्त होते तसे मी निशामध्ये तृप्त होऊन गेलो होतो. काही वेळ आम्ही तसेच होतो. आम्ही तसेच झोपून गेलो. थोड्या वेळाने मला जाग आली. तेव्हा निशा पण मला घट्ट मिठी मारूनच झोपली होती. मला ही रात्र सरूच नाही असे वाटत होते. मी अजून तिच्या मिठीत घट्ट पकड केली होती. ती मला जे हवं ते करू देत होती. ती पूर्णपणे माझी झाली होती. थोड्या वेळाने आमचं बाळ उठलं. ती लगेच बाथरूममध्ये गेली. जाऊन शॉवर घेतला. 4 वाजले होते. ती कपडे घालून बाहेर आली. बाळाला दूध पाजलं. त्याला पुन्हा झोपवलं. लाईट बंद करून बाळाला कुशीत घेऊन झोपली होती. मी पुन्हा तिला माझ्या कुशीत घेतलं आणि माझ्याकडे ओढलं. तिचे पुन्हा कपडे काढले आणि तिला काही वेळ माझ्या अंगावर घेऊन झोपलो. सकाळ झाली तशी निशा बाजूला झाली. कपडे घातले आणि सोफ्यावर जाऊन झोपली. मी निशाच्या बेडवरती झोपून होतो. माझ्या मनात कसलीच भीती नव्हती. पण निशा घाबरली होती. ती मला सारखी उठवत होती. निखिल, जा तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. आईने बघितलं त्यांना काय वाटेल. मी तिला बोललो, तू घाबरू नको. काय सांगायचं ते मी सांगेन. थोड्या वेळाने मी उठून माझ्या रूमकडे गेलो. आईने बघितले होते पण ती काही बोलली नाही. आम्ही दोघेही रात्रभर झोपलो नव्हतो. मी आईला निशाबद्दल सगळे सांगून टाकावे असे ठरवले होते.
सकाळचा चहा नाश्ता झाला होता. बाबा काहीतरी कामासाठी बाहेर गेले. निशा बाळाला तयार करीत होती. आई किचनमध्ये होती. मी किचनमध्ये गेलो. आई, ऐक ना, आता काही झाले तरी नेहा परत नाही येऊ शकत. आता माझ्या बाळाला त्याच्या आईची गरज आहे. निशा कशी वाटते तुला सांग ना, मला ती आवडते. तेव्हा आई बोलली, मला तुझी हालचाल कळते. रात्री बोललास, आई माझं डोकं दुखतं आहे, मला जेवण नको म्हणून, आणि तिने दिल्यावर जेवलास ना. भांडण झालेले ना तिच्याशी तुझं. आईने निशाला आवाज दिला, निशा जरा बाळाला घेऊन इकडे ये. निशा बाहेर आली. तुला निखिल आवडतो का? निशा मानेनेच हो बोलली. बघ बाळा, तू खूप चांगली मुलगी आहेस, पण त्या निरागस बाळाची तू आई म्हणून स्वीकार करशील? निशा बोलली, हो काकू. निखिल, आता बाळ 3 महिन्याचं होत आलं. पुढच्या रविवारी बाळाचं बारसं करू. तेव्हा निशाच्या भावाला आणि बहिणीला बोलावून तुमच्या लग्नाबद्दल सांगू, आणि बारशाला जास्त कोणाला नाही बोलवायचं, जवळचे नातेवाईकांना बोलवूयात. बाबांनी गुरुजींकडून रविवारचा मुहूर्त काढून घेतला होता. नंतर बाबा घरी आले तेव्हा आईने त्यांना सगळे सांगितले. बाबांचा पण होकार होता. निशा तिच्या रूममध्ये होती. मी पण तिकडेच होतो. आमचं अजून लग्न झाले नव्हते, पण मला ती माझी लग्न झालेली बायको वाटत होती. मी आता रोज तिच्याच रूममध्ये असायचो. तिच्यापासून लांब होणं मला शक्य नव्हतं. मी रोजच्यासारखा दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना बाळाचा पापा घ्यायला गेलो आणि निशाला पण किस केले. निशा अगदी लाजेने लाल झाली होती. मी तिच्याकडे बघितच राहिलो. मग ऑफिसला निघालो. ऑफिसला पोचल्यावर निशाला कॉल केला. तिने उचलला. काय करते माझी जान? मला खूप आठवण येते. निशा बोलली, जास्त लाडात नको येऊ, बोल. मी बोललो, नाही बाळा, तुझी खरंच मला आठवण येते. असं वाटतं की मी तुला घेऊन कुठेतरी लांब फिरायला जावं, फक्त तिथे तू आणि मी, बाकी कोणीच नको. पण आता ते शक्य नाही होणार. निशू, मला माफ कर. आपलं बाळ तुझ्याशिवाय नाही राहत. थोडा मोठा झाला की आपण जाऊयात. निशा बोलली, मी कुठे बोलली आपण लगेचच जाऊया म्हणून. आपलं बाळ अजून खूप लहान आहे, त्याला आता माझी गरज आहे. मी तिला बोललो, ऐक ना शोना, मला प्रणवचा नंबर दे ना. निशा बोलली, अरे तू आत्ताच त्याला काही सांगू नको. मी बोललो, नाही काय सांगत राजा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? निशा बोलली, आहे, पण कशाला पाहिजे? मी बोललो, तुला द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ, राहू देत. मग जरा तिने नखरे करीतच नंबर दिला. दुपारी मी प्रणवला कॉल केला. प्रणव, मी निखिल बोलतो, ओळखलंस का? तो बोलला, हो निखिल दादा, बोल. ताईने तुझ्याबद्दल सांगितलं मला, तू कसा आहेस? मी बोललो, मी ठीक आहे. मला सांग, तू संध्याकाळी 5:30 वाजता विसाव हॉटेलच्या इथे भेटशील का? जरा तुझ्याकडे काम आहे, आपण त्याबद्दल भेटल्यावर बोलू. तो बोलता, हो चालेल, भेटेन मी. नंतर माझी एक मीटिंग करून मी ऑफिसमधून निघालो. मला जरा तिथे पोचायला उशीर झाला. प्रणव आधीच पोचला होता. माझी वाट बघित उभा होता. मी पोचल्यावर त्याला हात मिळवला आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मसाला डोसा ऑर्डर केला. प्रणव बोलला, काय झालं दादा, का बोलवलंस? मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.